मुंबईसह सध्या राज्यामध्ये उन्हाचा कडाका आता वाढत चाललेला आहे आणि उन्हाचा पारा आता थेट 38.9 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। म्हणजे साधारण तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले आहे। पुढचे 2 दिवस पारा हा असाच चढा राहणार आहे। मुंबईसह कोकणामध्ये 2 दिवस हे उष्म्याचे असतील, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन करण्यात येते। राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर तयार झालेले उच्च दाबाचं क्षेत्र आणि उत्तर भारतातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र सध्या चांगलाच तापलाय। राज्याच्या तापमानात अचानक लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे। मुंबईसह कोकण पट्टा तापलेला होता। मुंबईचे तापमान थेट 38 अंशांवर पोहोचलंय। पुढचे 2 दिवस पारा चढाच राहणार आहे। दरम्यान आज आणि उद्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी हवामान खात्यानं अलर्ट जारी केलेला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर थेट जोडले जातात। शुभम, राज्यभरात उन्हाचा तीव्रता कडाका वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय, काय नेमका अंदाज सांगता येतोय? निश्चितच पाहिलं तर ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, नवी मुंबई असेल, या सर्वच भागांमध्ये जो आहे तो उष्णतेचा तडाखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे। पालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जो आहे दिलेला आहे। 1 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान जो आहे ते कोणत्याही व्यक्तीने बाहेर न पडण्याचा इशारा जो आहे दिलेला आहे। कारण पाहिलं तर आता कमाल तापमान जे आहे ते 38 सेल्सिअसपेक्षाही अधिक प्रमाणात गेल्याचं पाहायला मिळत आहे। तर काही भागांमध्ये म्हणजेच की ठाणे असेल, पालघर असेल किंवा नवी मुंबई असेल, त्या ठिकाणी जे आहे ते 29 डिग्रीपेक्षाही अधिकचं तापमान जे आहे ते याची नोंद झालेली आहे। त्याचमुळे कुठेतरी आता प्रशासनाने जो आहे तो नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। काल देखील आपण पाहिलं तर मुंबई असेल किंवा अशा बहुतांश भागामध्ये जे आहे ते उन्हाच्या तडाख्यामुळे जो आहे तो अनेक मुंबईकरांना डोकेदुखीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागला आणि त्याचमुळे या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजेच की संपूर्ण ठाणे जिल्हा असेल, कोकण भाग असेल, या भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा तडाखा जो आहे तो एकंदरीत नागरिकांना अनुभवताना पाहायला मिळतो आणि त्याचमुळे अनेक गोष्टींना देखील नागरिकांना जर अडचणींना सामोरं जावं लागतं। कुणाला डोकेदुखी असेल तर कुणाला पोटदुखी असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत यामध्ये समाविष्ट आहे। त्याचमुळे प्रशासनाने जे आहे ते नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। दुपारी 1 ते सायंकाळी 4 दरम्यान जे आहे ते कोणत्याही व्यक्तीने विनाकारण बाहेर न पडण्याचा एकंदरीत इशारा जो आहे तो या संपूर्ण भागामधील राहणाऱ्या नागरिकांना जो वर्तवलेला आहे। ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले होते।